स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आज आपण पुन्हा एकदा इथे एकत्र आलो आहोत. तुमचं मन अस्वस्थ आहे का? तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहात का? किंवा फक्त स्वामींच्या सानिध्यात काही क्षण शांततेत घालवायचे आहेत का? तर स्वामी समर्थ म्हणतात, जे इथे आले आहेत ते रिकाम्या हाताने परत जाणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात प्रत्येक माणूस कधी ना कधी थकतो. मन म्हणतं आता बस, अजून किती सहन करायचं. पण स्वामी समर्थ म्हणतात, थांबू नकोस, कारण थांबणाऱ्यापेक्षा चालणाऱ्याच्या मागे मी उभा असतो. आज जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे ते अचानक नाही, ते शिक्षा नाही, ते तुमचं दुर्दैव नाही, ते फक्त एक तयारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जेव्हा खाली बसवतो तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन घट्ट करतो. आज तुमचं मन म्हणत असेल, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, जवळची माणसं दुरावली आहेत. पण स्वामी म्हणतात, मी तुला लोकांपासून दूर करते, कारण तुला स्वतः जवळ आणायचं आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्यावेळी तुझं मन पूर्णपणे मोडलं होतं त्यावेळी मी तुझ्यावर होतो. तुला आठवतं का? एखादी रात्र जिथे डोळ्यात झोप नव्हती, एखादी सकाळ जिथे उठायची इच्छा नव्हती, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या श्वासात होते. स्वामी म्हणतात, वेळ उशीर करते पण अन्य कधीच करत नाही. तू आज जे सहन करतोय आहेस ते उद्या तुला इतरांसाठी आधार बनवणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कमजोर नाही बनवत, मी तुला खोल बनवत आहे. आता काही क्षण शांत राहा, डोळे बंद करा, मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू मला हाक मारलीस का? मग काळजी का करतोस? आज जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे, फक्त तुला तो अजून दिसत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर थोडा वेळ स्वामींच्या आठवणीत घालवा. आणि पुढील भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढील भागात स्वामी तुमच्या मनातील भीती, प्रश्न आणि भविष्याबद्दल खूप मोठे उत्तर देणार आहेत. स्वामी म्हणतात, ज्याने संयम धरला आहे त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. आज इथे बसून हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी स्वामी सांगतात, तू जे मागितलं आहेस ते मी ऐकलं आहे. स्वामी म्हणतात, अडथळे म्हणजे अडचण नाही, ते फक्त वळण आहे. आज तुम्हाला वाटत असेल मार्ग चुकलो आहे, निर्णय चुकीचा झाला, पुढे काय करायचं कळत नाही, पण स्वामी म्हणतात, मी तुला जिथे थांबवतो तिथून पुढे तुला वेगाने न्यायचं असतं. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या मनात जे बोललं जात नाही ते मी ऐकत असतो. कधी कोणालाच न सांगता तू फक्त देवासमोर रडलास, ते अश्रू स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचायला आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझ्या अश्रूंना व्यर्थ जाऊ देत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे निघून गेले त्यांना थांबवू नकोस, कारण काही माणसं फक्त एका टप्प्यापर्यंत सोबत करायला येतात. स्वामी सांगतात, जे राहतात तेच खरं आशीर्वाद असतात. आता थोडा वेळ शांत बसा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा, मनात फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कर्म करत राहा, फळ माझ्यावर सोड. आज तुम्ही प्रामाणिक आहात, कदाचित थोडे थकलेले आहात, पण स्वामी सांगतात, थकलेला फक्त हा मला जास्त जवळच असतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा मी नवीन वाट उघडतो. तू जिथे हार मानली होतीस तिथूनच तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून आता काळजी करू नकोस. आजपासून तुझ्या आयुष्यात स्थैर्य येईल, मन शांत होईल, अडकलेली काम हळूहळू मार्गी लागतील. डोळे बंद करा, मन पूर्णपणे रिकामं करा.
स्वामींच्या चरणांमध्ये तुमची चिंता ठेवून. स्वामींच्या समर्थांच्या कृपेने हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर तो कोणाला तरी नक्की ऐकवा. तर स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर हे 4 अंक दिसत असून त्याच्यातला तुम्हाला एकच अंक निवडायचा आहे जो तुमच्या भाग्यासाठी आहे. डोळे बंद करा आणि जो अंक पहिल्यांदा तुमच्या मनात येईल तोच अंक तुमच्या भाग्य उजळू शकतो. आजचा हा संदेश 8 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी आहे. जर तुमच्या मनाने तुम्हाला 8 नंबरकडे ओढलं असेल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. 8 नंबर म्हणजे क्षणेची ऊर्जा, कर्माचं फळ, संयम, संघर्ष आणि शेवटी मोठे यश. मित्रांनो, डोळे बंद करा, स्वामी समर्थांचं नाव मनात घ्या आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. 8 नंबर निवडणारी माणसं आयुष्यात खूप काही सहन करतात, पण त्यांचं मन खूप मजबूत असतं. स्वामी समर्थ सांगतात, तुला जे उशिरा मिळेल ते कायमस्वरूपी मिळेल. तुझ्या आयुष्यात लोकांनी गैरसमज केले, मेहनत करूनही असूनही फळ उशिरा मिळालं. मन एकटं पडलं, पण लक्षात ठेव, शनी कधी अन्याय करत नाही, तो फक्त परीक्षा घेतो. तू अनेक वेळा देवाला विचारलं असेल, माझ्याच आयुष्यात असं का? स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला मोठं द्यायचं असतं त्याला आधी घडवावं लागतं. तू रडूनही हसलास, हार मानली नाही, चुकीचाच मार्ग घेतला नाही, म्हणूनच स्वामी आज तुझ्या पाठीशी उभे आहेत. 8 नंबर म्हणजे कर्माचं पूर्ण गणित. स्वामी समर्थ म्हणतात, जे पेरशील तेच उगवेल, पण योग्य वेळेवर तुझं चांगलं कर्म कोणाला मदत केली, मनात वाईट ठेवलं नाही, संकटातही श्रद्धा सोडली नाही, याचे फळ आता जवळ येत आहे. जेव्हा तू शांत राहतोस, वाद टळतोस, मन साफ ठेवतोस, तेव्हा शनीचा कठोरपणा कृपेत बदलतो. स्वामी समर्थ सांगतात, शांत माणसाचं नशीब फार लवकर बदलतं. 8 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी संकेत आहे, अडकलेले काम मार्गी लागेल, आर्थिक स्थैर्य येईल, मानसिक शांतता मिळेल, घरात सकारात्मक बदल दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, थोडा संयम ठेव, मी सगळं पाहतो आहे. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 11 वेळा बोला. शनिवारी काळी तीळ दान करा. गरजूंना अन्न द्या. मनात एकच भाव ठेवा, स्वामी माझ्या सोबत आहेत. जर हा संदेश ऐकताना डोळे भरून आले, मन शांत झालं, छाती हलकी वाटली तर समजा स्वामी समर्थांनी तुमच्याशी संवाद साधला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवणाऱ्याला मी कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही 8 नंबर निवडला आहे का? चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. आज जर तुझ्या हातून हा व्हिडिओ लागला असेल आणि तुझ्या मनाने 8 नंबर निवडला असेल तर हे योगायोग नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी ज्याला हाक मारतो त्याच्याशी आधी मनाने बोलतो. 8 नंबर म्हणजे असा भक्त जो बाहेरून शांत दिसतो पण आतून खूप काही सहन करत असतो. तर मित्रांनो, आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. डोळे बंद कर, स्वामींचं नाव घे आणि मन शांत ठेव. 8 नंबर निवडणाऱ्या व्यक्ती खूप जबाबदार असतात. कुणावर अवलंबून राहत नाही, दुःख कोणाला दाखवत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःला सावरतो त्यालाच उंच नेतो. तुझ्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष, लवकर परिपक्वता, इतरांपेक्षा वेगळे विचार करणं, हे सगळं तुला घडवण्यासाठीच होतं. तुला अनेकदा असं वाटलं असेल, मी सगळ्यांसाठी आहे,
पण माझ्यासाठी कुणीच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, एकटा चालणारा सर्वात मजबूत असतो. 8 नंबरचा भक्त कमी मित्र, जास्त शत्रू, पण स्वामींचा हात डोक्यावर असतो. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. शनी उशीर करतो पण अन्याय करत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याची सहनशक्ती मोठी त्याचं भाग्यही मोठं असतं. तुझ्यावर बदनामी आली, अपमान सहन करावा लागला, चुकीचं असूनही गप्प राहिलास, हे सगळं तुला आतून मजबूत करण्यासाठी होतं. तू जेव्हा कुणाचं वाईट केलं नाहीस तेव्हा कर्म शांत राहिलं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म शांत असलं तरी विसरत नाही. तुझं चांगलं कर्म, आई वडिलांची सेवा, गरजूला मदत, मनात देवावर विश्वास, याचं फळ आता हळूहळू दिसायला लागेल. 8 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी संकेत आहे. अडकलेली काम मार्गी लागतील, आर्थिक ताण कमी होईल, मनात स्थैर्य येईल, झोप शांत लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू शांत होशील त्या क्षणी मी काम सुरू करीन. आज स्वामी तुला सांगतात, तू फार काही मागत नाहीस, म्हणूनच तुला फार काही देणार आहे. तुला जे हवंय, सन्मान, स्थिर आयुष्य, मनाची शांती, हे सगळं एकत्र येण्याच्या मार्गावर आहे. दररोज ओम श्री स्वामी समर्थ मनात 21 वेळा जप करा. शनिवारी काळी उडीद डाळ दान करा. गरीब व्यक्तीला अन्न द्या. मनात एकच विचार, स्वामी माझं सगळं पाहत आहेत. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर स्वामी म्हणतात, आता थांबू नकोस. थोडा संयम, थोडा विश्वास आणि आयुष्याचं चित्र बदलेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवणारा कधी हरत नाही. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश इतर भक्तांना पाठवा. आज जर तू हा व्हिडिओ पाहत आहेस आणि मनातून 8 नंबर निवडला आहेस तर समज स्वामी समर्थांनी तुला थांबवलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सगळ्यांना मी बोलावत नाही, ज्याचं मन तयार असतं त्यालाच हाक देतो. 8 नंबर म्हणजे मौनात जगणारा, कष्ट सहन करणारा, पण विश्वास न सोडणारा भक्त. डोळे बंद कर, स्वामींचं नाव घे आणि मन शांत कर. 8 नंबर निवडणारी माणसं सोपं आयुष्य घेऊन जन्मत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, सोपं आयुष्य कमकुवत बनवतं, कठीण आयुष्य महान बनवतं. तुझ्या आयुष्यात जबाबदाऱ्या लवकर आल्या, मनापेक्षा कर्तव्य मोठं झालं, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य दिलं, हे सगळं योगायोग नाही, हे तुला घडवण्याचं काम आहे. लोकांना वाटतं हा काही बोलत नाही म्हणजे याला काही कळत नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, जो जास्त बोलत नाही तो जास्त सहन करतो. 8 नंबरचा भक्त अपमान गिळतो, चुकीला उत्तर देत नाही, पण मनात देवावर विश्वास ठेवतो. स्वामी सांगतात, तुझं मौनच तुझी शक्ती आहे. शनी म्हणजे शिक्षा नाही, शनी म्हणजे शिस्त. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला उशीर देतो पण अपयश देत नाही. तुझ्या आयुष्यात यश उशिरा मिळालं, मेहनतीचं कौतुक नाही झालं, योग्य असूनही बाजूला राहिलास, हे सगळं तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी येतं. तू रडलास पण कोणाला दाखवलं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या अश्रूंना कोणी पाहत नाही त्यांना मी स्वतः पुसतो. तू मनात दुःख ठेवूनही चांगलं वागलास, कुणाचं वाईट केलं नाहीस, देवावर तक्रार न करता विश्वास ठेवला. हे कर्म आता बोलायला लागलं आहे. 8 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी संकेत आहे. अचानक मार्ग सापडेल, योग्य लोक भेटतील, अडकलेली काम सुटतील, मन हलकं होईल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू सोडून देशील त्या क्षणी मी तुझं हात धरतो. आज स्वामी तुला सांगतात, तू फार सहन केलंस, आता मी तुला सावरतो.
तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल, सन्मान मिळेल, लोकांची नजर बदलेल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या मनाला शांती मिळेल. दररोज झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ कृपा कर मनात 11 वेळा बोला. शनिवारी काळ्या वस्तू दान करा. मनात कोणावरही राग न ठेवणे. स्वामी म्हणतात, राग सोडणारा भक्त माझ्या फार जवळ असतो. जर हा संदेश ऐकून मन शांत झालं, डोळे बंद भरून आले, छातीत भार हलका झाला, तर समज स्वामी समर्थ तुझ्याशी बोलले आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर सोडतो त्याला मी उचलतो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामीचे नाव हळूच घ्या. श्री स्वामी समर्थ. जीवनात जेव्हा सर्व काही बरोबर चाललेले असते तेव्हा श्रद्धा ठेवणे सोपे असते, पण जेव्हा अडचणी येतात तेव्हाच खरी भक्ती आणि संयमाची परीक्षा येते असते. स्वामी समर्थ सांगतात, मी भक्ताला कधीच सोडत नाही, पण कधी कधी त्याला घडवण्यासाठी थांबवतो. तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस ती तुझ्या शिक्षेसाठी नाही, ती तुझ्या उन्नतीसाठी आहे. 5 नंबर निवडणाऱ्या भक्ता, तुझ्या आयुष्यात अनेकदा असे झाले असेल की तू प्रयत्न केलेस पण यश लगेच मिळाले नाही. तर स्वामी म्हणतात, मी उशीर करतो, नकार देत नाही. तुझा प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी पोहोचलेला आहे. आज नाही तर उद्या, पण योग्य वेळी तुला उत्तर नक्की मिळेल. विश्वास ठेव, फक्त विश्वास ठेव. मन अस्थिर झाले की निर्णय चुकतात. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत असेल तर मार्ग आपोआप सापडतो. तू जेव्हा चिंतेत असतोस तेव्हा स्वामींच्या नावाचा आधार घे. नामस्मरण म्हणजे मनाचं ओझं उतरणं. श्री स्वामी समर्थ हे नाव हळूच 11 वेळा घे. इथे नामस्मरणाच 5 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा खास आशीर्वाद आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील, आर्थिक अडचणी कमी होतील, मनातील भीती दूर होईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. पण अट एकच, संयम सोडू नकोस. जे मिळाले नाही त्यासाठी रडू नकोस, जे मिळाले त्यासाठी धन्यवाद दे. स्वामी म्हणतात, कृतज्ञ भक्ताला मी कधी उपाशी ठेवत नाही. आज एक क्षण काढून स्वामींना मनापासून धन्यवाद दे. 5 नंबर निवडणाऱ्या भक्ता, स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस. ही लढाई तुझी नाही, ही परीक्षा स्वामींची आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही 5 नंबर निवडला आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. डोळे बंद करा, मन शांत करा, स्वामींच्या चरणी मन अर्पण करा. आज तुम्ही 5 नंबर निवडला आहे. हा नंबर धैर्य, संयम, विचारशक्ती आणि देवावर अढळ विश्वास दर्शवतो. तर मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जो शांत राहतो त्याच्या जीवनातील वादळ मी शांत करतो. भक्ता, अडचणी आल्या म्हणजे स्वामी दूर गेले असे नाही, उलट त्यावेळीच स्वामी सर्वात जवळ असतात. तू अनेक वेळा विचार केला असेल, मी एवढी भक्ती करूनही माझ्याच वाट्याला दुःख का? स्वामी उत्तर देतात, मी तुला घडवत आहे. 5 नंबर निवडणारीचे आयुष्य साधे नसते, पण ते श्रेष्ठ बनवलेले जाते. स्वामी म्हणतात, उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुझी मेहनत, तुझे अश्रू, तुझा संयम काहीही वाया जाणार नाही. आज नाही तर उद्या, पण योग्य वेळी स्वामी तुला उत्तर नक्की देतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, विश्वास मात्र सोडू नकोस. 5 नंबर म्हणजे बुद्धीचा अंक. तू भावनेपेक्षा विचाराने चालणारा आहेस, पण कधी कधी मन थकते. अशा वेळी स्वामी सांगतात, मन शांत ठेव, मार्ग आपोआप दिसेल. 5 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामींचे संकेत आहे. अडकलेली कामे सुरू होतील, मनात भीती
कमी होईल, आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल. पण त्यासाठी गरजेचे आहे संयम आणि सातत्य. जे मिळाले नाही त्याचा राग नको, जे मिळाले त्याचे आभार मान. स्वामी म्हणतात, कृतज्ञ भक्तावर माझी कृपा अखंड असते. आज एक क्षण काढून स्वामींना धन्यवाद नक्की द्या. 5 नंबर निवडणाऱ्या भक्ता, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुझा मार्ग कठीण आहे कारण तुझं धैर्य मोठं आहे. तुम्ही 5 नंबर निवडला आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. डोळे मिटा, श्वास होई घ्या, मन स्वामींच्या चरणी अर्पण करा. आज तुम्ही 5 नंबर निवडला आहे. हा नंबर सांगतो तुमचं आयुष्य गोंधळाचं नाही, ते घडण्याच्या प्रक्रियेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताला अडचण देत नाही, मी त्याला घडवतो. 5 नंबर निवडणाऱ्या भक्तांनी तुमच्या आयुष्यात थांबा हा शब्द वारंवार येतो. काम अडकतं, उत्तर उशिरा मिळतं, यश जवळ येऊन थांबतं. स्वामी सांगतात, मी तुला थांबवतो कारण पुढचा टप्पा मोठा आहे. आजचा थांबा उद्या मोठ्या उडीसाठी आहे. भीती म्हणजे विश्वासाचा अभाव नाही, भीती म्हणजे मनाची थकवा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी आहे. 5 नंबर निवडणारा भक्त एकटाच लढतो पण कधी हरत नाही. आज मनातील तली भीती स्वामींच्या चरणी ठेवा. तुम्ही अनेकदा विचार करता, मी चुकीचा निर्णय तर घेत नाही ना. स्वामी सांगतात, शांत मनातून घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. आज कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर घाई नको, मन शांत ठेवा, उत्तर आपोआप मिळेल. 5 नंबर निवडणाऱ्यांसाठी संकेत आहे, अडकलेले निर्णय स्पष्ट होतील, मन हलकं होईल, योग्य लोक साथ देतील, आत्मविश्वास वाढेल. स्वामी कृपा हळू येते पण कायम राहते. आज एक संकल्प करा, मी घाई करणार नाही, मी विश्वास ठेवीन. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे, तुमचा मार्ग योग्य आहे. तुम्ही 5 नंबर निवडला आहे का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा संदेश आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज तुम्ही 9 नंबर निवडला आहे. हा नंबर साधा नाही, हा पूर्णत्वाचा, त्यागाचा, कर्मफलाचा आणि परम सत्याचा अंक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो 9 नंबर निवडतो तो आधी दुःखातून जातो पण शेवटी तोच सर्वात मोठा सुखी होतो. डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींचं नाव घ्या. नंबर 9 निवडणारी माणसं खूप मनाने चांगली असतात. दुसऱ्यांसाठी स्वतःला विसरतात, वारंवार फसवली जातात पण कधी वाईट बनत नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, तू इतका चांगला का आहेस हे लोकांना कळत नाही पण देवाला कळतं. तुम्ही नेहमी जास्त प्रेम देता, कमी अपेक्षा ठेवता आणि शेवटी दुखावता. पण लक्षात ठेवा, 9 नंबर म्हणजे देवाची कसोटी. 9 नंबर निवडणाऱ्याच्या आयुष्यात अचानक संकट येतात, जवळची माणसं दुरावतात, पैसा येऊनही टिकत नाही, मन खूप थकलेलं असतं. पण स्वामी म्हणतात, मी तुला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी त्रास देतो. हे दुःख शिक्षा नाही, तयारी आहे, कारण पुढे मोठं सुख येणार आहे. 9 नंबर निवडणाऱ्यांना उशिरा यश मिळतं पण जे मिळतं ते कायमच असतं. अचानक धनलाभ होतो, लोक मान देऊ लागतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, तू जिथे हरलास तिथूनच तुझी खरी सुरुवात होईल. पुढील काळात कर्जातून मुक्ती होईल, कामात स्थिरता, नवीन संधी, देवाची कृपा असेल. 9 नंबर निवडणाऱ्यांचं प्रेम खूप खोल असतं पण त्याग जास्त असतो. समोरच्याला त्याची किंमत उशिरा कळते. स्वामी म्हणतात, जो तुझी किंमत जाणेल तोच तुझा आहे.
पुढे खोट्या नात्यांचा अंत, खरं प्रेम भेटणार, संसारात शांतता, मनाला समाधान. 9 नंबर निवडणाऱ्याचं मन सतत विचार करतं, पटकन थकतं पण अध्यात्माकडे झुकतं. स्वामी समर्थ सांगतात, रोज करा स्वामी मंत्र जप. सकाळी शांत बसणं, कोणाचं वाईट नको. तू माझ्या चरणांशी आला आहेस, आता काळजी माझी. पुढे तुमच्यासाठी अडकलेली कामं पूर्ण, मनाला हलकं वाटेल, आर्थिक सुधारणा, देवावर विश्वास वाढेल. पण घाई करू नका, कोणावर अंधविश्वास ठेवू नका, संयम ठेवा. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही 9 नंबर निवडला आहे म्हणजे स्वामी समर्थ तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत. आज हा संदेश ऐकताना जर मन शांत झालं असेल, तर डोळे पाणावले असतील, तर समजा स्वामी समर्थ तुमच्याशी बोलले आहेत. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. ओम नमः शिवाय. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज तुम्ही 9 नंबर निवडला आहे. हा नंबर निवडणं म्हणजे योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा बोलवण्याचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं मन शुद्ध आहे त्यालाच मी 9 नंबर देतो. क्षणभर डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. 9 नंबर निवडणारी माणसं खूप संवेदनशील असतात, पटकन कोणावर विश्वास ठेवतात, स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात, मनाने श्रीमंत पण नशिबाने त्रस्त असतात. स्वामी म्हणतात, तू इतका साधा आहेस म्हणून लोक तुला कमी लेखतात, पण मी तुला मोठं करणार आहे. तुमचं मन सतत विचार करत असतं, रात्री झोप येत नाही, लागत नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. हे सगळं कारण आहे तुमचं मन देवाजवळ आहे. 9 नंबर निवडणाऱ्यांच्या आयुष्यात अपमान सहन करावा लागतो, जवळची माणसं दुरावतात, विश्वासघात होतो, एकटेपणा जाणवतो. पण स्वामी समर्थ सांगतात, मी तुझं आयुष्य मोडत नाही, मी तुला मजबूत बनवतो. ज्या रात्री तुम्ही रडला आहात त्या प्रत्येक अश्रूची मोजदाद स्वामींनी केली आहे. हे दुःख शिक्षा नाही, तयारी आहे. 9 नंबर म्हणजे कर्माचा पूर्ण अंक असतो. स्वामी म्हणतात, तू जे भोगतोस तेच तुझं कर्म साफ करणं आहे. म्हणूनच उशिरा यश मिळतं, पण मिळालेलं टिकतं, शांतता मिळते, लोक मान देतात. आता तुमच्या आयुष्यात कर्माचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. 9 नंबर निवडणाऱ्यांना पैशासाठी खूप झगडावं लागतं, मेहनत जास्त, फायदा कमी, पण शेवटी चमत्कार होतो. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे सगळे सोडतात तिथे मी तुझा हात धरतो. पुढील काळात अडकलेली कामं पूर्ण होईल, आर्थिक स्थैर्य, नवीन संधी, देवाचं पाठबळ. 9 नंबर निवडण्याचं हृदय खूप प्रेमळ असतं, पण वारंवार दुखावलं जातं. नात्यांमध्ये त्याग जास्त असतो. स्वामी म्हणतात, जो तुझ्या शांततेचा शत्रू आहे तो तुझा नाही. लवकरच खोट्या नात्यांचा अंत, खरं प्रेम भेटणार, मन हलकं होणार. 9 नंबर निवडणाऱ्यांना डोक्याचा ताण, मनाची अस्वस्थता, झोपेचा त्रास. रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण, सकाळी 5 मिनिटं शांत बसणं, कोणाचं वाईट नको, तू माझं नाव घेतोस, आता काळजी माझी. पुढे नशिबाची चाल बदलेल, मनात नवा उत्साह, अडथळे दूर, सुखाची सुरुवात. पण संयम ठेवा, घाई नको, देवावर विश्वास ठेवा. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही 9 नंबर निवडला आहे म्हणजे स्वामी समर्थ तुमचं जीवन नव्याने घडवत आहेत. आजचा हा संदेश जर मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्याशी बोलले आहेत. हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज तुम्ही 9 नंबर निवडला आहे. हा अंक निवडणं म्हणजे स्वामी समर्थांनी स्वतः तुमच्याकडे पाहणं.
स्वामी म्हणतात 9 नंबर म्हणजे शेवट नाही तर नव्या जीवनाची सुरुवात असते. क्षणभर डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात तुमच्या हाती आहे. 9 नंबर निवडणारी माणसं मनाने फार स्वच्छ असतात. कोणाचं वाईट मनात आणत नाही, दुखावले गेले तरी माफ करतात. स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतात. पण याच कारणामुळे लोक त्यांचा फायदा घेतात. ते आतून थकतात, एकटे पडतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू वेगळा आहेस म्हणूनच मी तुला वेगळं स्थान देणार आहे. 9 नंबर निवडणाऱ्यांना संघर्ष जास्त, यश उशिरा. विश्वासघात वारंवार, पण स्वामी स्पष्ट सांगतात, मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच कठीण वाट देतो. कारण कमकुवत माणूस सुख सांभाळू शकत नाही. मजबूत माणसं मोठं सुख पचवू शकत नाही. 9 नंबर म्हणजे कर्म पूर्ण होण्याचा अंक. तुमच्या मागील कर्मांची परतफेड चालू आहे. जुनी देणी फिटत आहेत म्हणून त्रास जाणवतो. स्वामी म्हणतात, तुझं ओझं हलकं झालं की मी तुला उंच उडायला शिकवीन. आता हळूहळू कर्म साफ होणार, मन हलकं होणार, देवाजवळ जाणवे. 9 नंबर निवडणाऱ्या मेहनऱ्यांना मेहनत खूप, मोबदला कमी, पण अचानक संधी. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा वेळ येईल तेव्हा एका क्षणात सगळं बदलेल. पुढील काळात नवीन काम, अडकलेला पैसा, मान, प्रतिष्ठा, स्थिर उत्पन्न. 9 नंबर निवडणाऱ्यांचं हृदय फार प्रेमळ असतं, फार प्रामाणिक, पण फार दुखावलेलं असतं. स्वामी म्हणतात, ज्याने तुला रडवलं त्याला मी दूर करतो. लवकरच खोट्या लोकांचा मुखवटा उतरवतो. खरं प्रेम समोर येतं, नात्यात शांतता येते. 9 नंबर निवडणाऱ्यांना सतत विचार, मनात ताण, झोपेचा त्रास. स्वामी समर्थ दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ, सकाळी सूर्याला नमस्कार. कोणाचं वाईट नको, तू माझं घेतोस, मी तुझं मन सांभाळतो. येणारा काळ जीवनात स्थैर्य, आत्मविश्वास वाढ, देवाची जाणीव, नवी सुरुवात. पण लक्षात ठेवा, संयम ठेवा, घाई करू नका, कोणावर अंधविश्वास नको. तर प्रिय भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलले आहेत. 9 नंबर निवडणं म्हणजे दुर्बलता नाही, देवाची खास निवड आहे. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो थकला आहे, जो एकटेपणात रडतो, जो देवावर विश्वास ठेवूनही प्रश्न विचारतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, फक्त तू हार मानू नकोस. आजचा हा संदेश 2 नंबरचा संदेश, ज्यांनी 2 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी आहे. तुझ्या मनातील भीती दूर करेल आणि आयुष्याला नवी दिशा देईल. भक्तांनो, विश्वास म्हणजे फक्त देवळात जाऊन हात जोडणे नाही. विश्वास म्हणजे संकटातही देवावर तक्रार न करता वाट पाहणे. तर स्वामी समर्थ म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. तुझ्या आयुष्यात गोष्टी थांबले असतील पण स्वामींची कृपा थांबलेली नाही. अनेक वेळा लोक हसतात, टोमणे मारतात, यातून काय मिळणार असे विचारतात. पण लक्षात ठेव, देव जेव्हा मोठे देणार असतो तेव्हा आधी सहनशक्ती तपासतो. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांनी तुला कमी लेखलं ते तुझं अपयश नाही, तो माझा प्लॅन आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा भक्त निराश होतो. पण स्वामी म्हणतात, तुला जे दिसत नाही ते मी उघडत असतो. तुझ्या डोळ्यांनी नाही, मनाने पाहायला शिक. भक्तांनो, काही लोकांना लगेच यश मिळतं पण काहींना उशीर होतो.
स्वामी समर्थ म्हणतात, जे उशिराने मिळतं ते टिकाऊ असतं. तुझी वेळ येईल आणि ती वेळ इतकी भारी असेल की तू भूतकाळ विसरशील. डोळे बंद करा, मनात स्वामी समर्थांचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू चिंता मला दे, मी मार्ग तुला देईन. तुझं काम प्रामाणिक प्रयत्न फल देणं स्वामींचं काम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी पाहतोय तुझं प्रत्येक अश्रू, फक्त तू थांब. जो मला शरण आला त्याचा आभार माझा. मी आहे म्हणून भीती नको. तुझं आयुष्य साधं असेल पण माझी कृपा अपार असेल. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर स्वामी समर्थांची कृपा असो. तुझं दुःख कमी होईल, तुझा मार्ग सापडेल आणि तुझा विश्वास अजून मजबूत होईल. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सोबत आहे. आजचा हा जो रोज देवाचं नाव घेतो पण मनात प्रश्न घेऊन जगतो, स्वामी माझं काय होणार, माझी वेळ कधी येणार. स्वामी समर्थ म्हणतात, तू काळजी करू नकोस, तुझं आयुष्य माझ्या हातात आहे. आजचा हा 2 नंबरचा संदेश तुझ्या मनात शांतता आणेल आणि तुला नव्याने उभं करेल. श्रद्धा म्हणजे चमत्कार मागणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही देवाला दोष न देणं. स्वामी समर्थ म्हणतात, तू मला ओळखतोस तेव्हा मी नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेव्हा मी तुझ्या जवळ येतो. तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत म्हणजे स्वामी दूर आहेत असं नाही, तर ते मजबूत बनवत आहेत. प्रत्येक भक्त विचारतो, मी देव मानतो तरी मला त्रास का. स्वामी समर्थ उत्तर देतात, सोनं अग्नीत तपल्याशिवाय शुद्ध होत नाही. दुःख म्हणजे शिक्षा नाही, दुःख म्हणजे तयारी मोठ्या कृपेची. जेव्हा तू काही चांगलं करतोस तेव्हा लोक हसतात, टोमणी मारतात. स्वामी समर्थ म्हणतात, लोक तुला पाहतात पण मी तुझं भविष्य पाहतो. आज ते हसत आहेत, उद्या तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून शांत होतील. देव लगेच ते देत नाही म्हणून भक्त निराश होतो, पण स्वामी म्हणतात, मी उशीर करतो कारण मी परिपूर्ण देतो. तुझी वेळ येईल आणि ती वेळ तुझ्या कल्पनेपेक्षा सुंदर असेल. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या, मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझा भार तू घे. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर सोड, मी तुझ्यासाठी मार्ग काढतो. तुझं काम प्रयत्न करणं, स्वामींचं काम फळ देणं. स्वामी समर्थ म्हणतात, जो रोज थोडं थोडं चालतो तोच शेवटी ध्येयापर्यंत पोहोचतो. थांबू नकोस, हार मानू नकोस. तुला कळणारही नाही पण स्वामी तुझ्यासाठी वाईट माणसं दूर करत आहे. वाईट प्रसंग टाळत आहेत आणि योग्य वेळ जपून ठेवत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून घाबरू नकोस. मी आहे म्हणून तू आहेस. तुझ्या अश्रूही माझ्यापासून लपलेला नाही. तुझं नाव मी माझ्या हृदयात लिहिलं आहे. हे शब्द ऐकताना मनात स्वामींचं रूप ठेवा. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर स्वामी समर्थांची कृपा हो. तुझं मन शांत हो, तुझा विश्वास वाढो आणि तुझं आयुष्य उजळो. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सोबत आहे. तुम्ही शांतपणे हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर पूर्णपणे आहे. कारण प्रत्येक जण इथपर्यंत टिकत नाही. जो टिकतो त्याच्यासाठी स्वामी काहीतरी विशेष ठरवून ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात, जो संयम ठेवतो, जो श्रद्धा सोडत नाही, त्याचं आयुष्य मी स्वतः घडवतो. तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील, मन अस्वस्थ असेल, पण लक्षात ठेवा, अडचण येते तेव्हा स्वामी तुमच्या अगदी जवळ असतात. मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला 4 नंबर दिले होते. तो नंबर निवडताना तुमचं मन ज्या नंबरकडे ओढलं गेलं तो योगायोग नव्हता. तो होता स्वामी समर्थांचा संकेत. जो नंबर तुमच्या मनाला शांतता देतो,
जो नंबर ऐकताना डोळे भरून येतात, जो नंबर ऐकताना आशा निर्माण होते, तोच नंबर तुमच्या जीवनात एक पुढील वाट दाखवणार आहे. आजपासून तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल, चिंता कमी होतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास परत येईल. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर सोपव, बाकी सगळं मी पाहतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणता नंबर निवडला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास मला वाचायला खूप आवडतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे स्वामी समर्थांचे संदेश सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वामी समर्थ तुमच्यावर नेहमी कृपा ठेवत. जय स्वामी समर्थ.